सिद्धेश दुसऱ्या फेरीतील पहिला सामना मयेकर विजय झाले मयेकर आणि चेतन यांनी मला नारळ दिलेलं आहे धन्यवाद. कोणाचं नारळ फुटलेलं आहे बाप बेटा इथे स्पर्धा पाहायला मिळते आणि मला वाटतं बाप सवाई बेटा फोडलेला नारळ त्यांचा पुढचा फटका अनिल यांनी कौशल्यपणाला लावलं पण पुन्हा एकदा विजय झालेले ते विघ्नेश अनिल विरुद्ध विघ्नेश. गौरव परब आपण इथे यायचे आहे. शुभम जाधव पटपट यायचे आहे. नारळ ताब्यात घ्या नारळ ताब्यात घ्या. आता नावं घेतोय त्यांनी पटपट इथे यायचे आहे. दुसऱ्या फेरीतील सामने पटपट होतील. लवकरात लवकर या. मला गिरणीत जायचं आहे. लवकरात लवकर या. गडबड करू नका. लवकरात लवकर आपापले नारळ ताब्यात घ्या. नंबराप्रमाणे चिठ्ठ्या उडवल्या जात आहेत. ऋतू सावंत यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. गाडीगावकर यांच्याशी संपर्क साधायचा आहे. जिंकलेल्याने इथे यायचे आहे. विजेत्यांचे लॉर्ड्स पटपट दिले जातील. विजेत्यांचे लॉर्ड्स पटापट दिले जातील याची नोंद घ्या. युवराज सावंत 7 नंबर आणि 14 नंबर या थैली आपली ताब्यात घ्या. नारळांची थैली ताब्यात घ्या. मनीष परब पुढचा खेळाडू मनीष परब 14 नंबर. युवराज सावंत 7 नंबरची थैली घ्या. पुढचा स्पर्धक नाव सांगा. गाडीगावकर 4 खेळाडू मैदानात आणि मला वाटतं सावंत नारळ फुटलेला आहे. दोन्ही नारळ फुटलेले आहे. प्रामाणिकपणे अक्षय यांनी तो बहाल केलेला आहे नारळ त्यांना. खोबऱ्यासारखं दिलेलं आहे. ज्याने ज्याने एंट्री दिलेली नाही त्याने एंट्री द्यायची. ऋतुराज यांनी नारळ बदललेलं आहे म्हणजे त्याच पिशीतला घेतलं. पुढचा फटका आणि मला वाटतं कोणाचं नारळ फुटलेलं आहे. अक्षय यांचा नारळ फुटलेला आहे.